लोकमत आणि बीड जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। बीड जिल्ह्यामध्ये केज तालुक्यात मस्ताजोग गावचे माजी सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची हत्या करण्यात आलेली आहे। त्यांच्या हत्येने बीडमध्ये खळबळ उडालेली बघायला मिळते आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ ग्रामस्थ हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। हत्या करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। या अपहरणाच्या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। बीडसह राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचं मोठं आव्हान आता नवनियुक्त महाराष्ट्र सरकार समोर आहे। सर्वसाधारणपणे आरोपी सुदर्शन गुले आणि इतर 5 अज्ञात इसमांवरती गुन्हा दाखल होता। त्यापैकी 2 संशयितांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। त्यांची जयराम चाटे आणि महेश केदार हे ते 2 आरोपी आहेत आणि इतर आरोपींच्या शोधासाठी पथके अजूनही रवाना केलेली आहेत। त्यानंतरची एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। पुण्याचे भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या खून प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई बघायला मिळते। वाघ यांची हत्या करणाऱ्या पवन शर्माला वाघोलीमधून गुन्हे शाखेने ताब्यात घेतलंय। काल सकाळी पुण्यातील शेवाळवाडी परिसरात शर्मा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी वाघ यांचं अपहरण करून शिंदवणे घाटामध्ये हत्या केलेली होती। तर मारेकरी पवन शर्माला आता वाघोलीमधून अटक करण्यात आलेली आहे। या क्षणाची महत्त्वाची अपडेट खरं तर म्हणावी लागेल। तर आमचे प्रतिनिधी चंद्रकांत सध्या आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, पुण्याचे भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांचे जे मामा आहेत सतीश वाघ, त्यांच्या खून प्रकरणातला मोठा अपडेट म्हणावा लागेल। काय अधिकची माहिती आहे? हो, सध्या तरी पोलिसांनी याला संशयित म्हणून ताब्यात घेतलंय। यांनी या पवन शर्मा आणि त्याच्या साथीदारांनी काल सकाळी शेवाळेवाडीतनं त्यांना गाडीत घालून अपहरण केलं होतं आणि तिकडे सिंदवणे घाटात नेऊन त्यांचा खून केला होता। पण त्याचं कारण काय आहे? म्हणजे जमिनीचा वाद आहे, काही अनैतिक संबंधातलं कारण आहे? हे कारण अद्याप तपासात समोर यायचंय, पण याच्यावरच पोलिसांचा संशय आहे। एकूण जर टेक्निकल तपास केला पोलिसांनी त्या सीसीटीव्हीवरून तर हेच सगळे आरोपी आहेत। आता त्याला वाघोलीतनं उचललेला आहे संशयित। आणखीन तपास केल्यानंतर हे पुढील नेमकं खरं कारण काय ते समोर पण एक मोठी ब्रेक थ्रू मिळाली पुणे पोलिसांना असं म्हणता येईल। याच्यात पुढं काय काय नेमके धागेदोरे लागतात, नेमकी सुपारी दिली, हा सुपारी किलर आहे की हा सूत्रधार आहे, हे समोर यायचं। पण पवन शर्मा यानेच हा खून केलाय असं म्हणता येईल का? हो, सध्या तरी पोलिसांचा संशय त्याच्यावरतीच आहे, कारण त्यांना जो टेक्निकल तपासात जे काही धागेदोरे सापडले ते त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचले, म्हणून पोलिसांनी सध्या त्याला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे। नेमकं कारण काय हे पुढील तपासात समोर येईलच, पण एक मोठा ब्रेक थ्रू म्हणता येईल पुणे पोलिसांच्या दृष्टीने, कारण कालपर्यंत कुठलंच मोठं लीड मिळत नव्हतं याच्यामध्ये। कारण मामाचे तसे काही फॅमिलीकडनं काही डिटेल्स मिळत नव्हते, कोणावर संशय व्यक्त केला जात नव्हता। अचानक सकाळी गाडीत घालून गेलं, लई 10 वाजता त्यांचा खून पण झाला। त्यामुळे अपहरण नेमकं कशासाठी केलं, कुठल्या वादातनं, पूर्वमानस की जमिनीचा वाद आहे, डिलिंग आहे की आणखीन काही, हे अजून समोर येईल। ते समोर आल्यानंतर नेमकं खरं कारण कळू शकेल। बरं चंद्रकांत, खरं तर आपण सीसीटीव्ही फुटेज जर बघितलं तर त्यामध्ये एक आपल्याला गाडी दिसते, तर त्या गाडीमध्ये आणि कोणी सहकारी होते का किंवा त्यांची संख्या किती होती या संदर्भात काही माहिती आहे? हो, त्याचे पवन शर्मा आणि त्याचे ते इतर सहकारी होते, त्यांनीच ते अपहरण करून नेल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे। त्यामुळे त्याचे कोण इतर साथीदार आहेत त्याचाही तपासावर मागावर पोलीस आहेत, त्यांनाही सगळं शोधून तपासून मग पुढची सगळी कारवाई पोलीस करतील आणि नेमक्या मुळापर्यंत जातील। कारण एकदम हाय प्रोफाईल केस असल्यामुळे पोलीस जास्त अजून माहिती देत नाहीत, पण तुर्तास तरी एका संशयिताला पवन शर्मा नावाच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय। निश्चित धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर काल